मीन राशीचा जातकांना राशीस्वामी गुरु आधुनिक मतानुसार सहस्वामी नेपच्यून असल्यामुळे तुम्ही अंतर्ज्ञानी, संवेदनशील आणि आध्यात्मिक वृत्तीचे आहात. या आठवड्यात भावना अधिक वास्तव यांचा योग्य समतोल राखणे आवश्यक आहे. सूर्य तुमच्या व्ययभावात असल्याने अंतर्मुखता वाढेल. बुध संवाद आणि कागदपत्रांमध्ये जागरूकता वाढेल. मंगळ आर्थिक निर्णयामध्ये उतावळेपणा येऊ शकतो. शनी तुमच्या राशीतून संयम आणि जबाबदारी वाढवणारा ठरेल. हा ग्रहसंयोग तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीसोबत व्यावहारिक शहाणपणा देखील देईल. करिअर व नोकरीच्या दृष्टीने वरिष्ठांकडून अचानक कामाची जबाबदारी वाढू शकते. सरकारी शिक्षण, आध्यात्मिक किंवा सामाजिक क्षेत्रात विशेष लाभ होईल. परदेशी संपर्क किंवा ऑनलाईन कामातून नवीन संधी मिळतील. कार्यालयीन राजकारणापासून मात्र स्वतःला दूर ठेवा. गुरुवार व शुक्रवार प्रगतीसाठी अनुकूल असून व्यावसायिकदृष्ट्या सल्लागार, कला, संगीत, आध्यात्मिक क्षेत्रात विशेष प्रगती साधू शकाल. भागीदारीत विश्वास ठेवा, पण करार स्पष्ट ठेवा. नवीन गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कुठल्याही प्रकारचे भावनिक निर्णय घेऊ नका. आठवड्याच्या मध्यात आर्थिक व्यवहाराकरता शुभकारक काळ आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, परदेश शिक्षणासाठी चांगला काळ असून कल्पनाशक्ती उत्तम असल्याने सर्जनशील विषयात यश मिळवाल. एकाग्रतेसाठी ध्यान उपयुक्त ठरेल. अभ्यासात सातत्य ठेवा. शेवटच्या क्षणी येणारा जो ताण आहे तो टाळण्याचा प्रयत्न करा आणि रोज सकाळी 10 मिनिटे ओम गुरवे नमः या मंत्राचा जप करा. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये जोडीदारासोबत भावनिक जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करा. जुन्या गैरसमजुती मिटण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी आध्यात्मिक किंवा कार्यक्षेत्रातून नवीन ओळख वाढेल. प्रेमात विश्वास सर्वात महत्त्वाचा असून मंगळवारी एकत्र पूजा किंवा ध्यान करा. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यामध्ये खर्च वाढण्याची शक्यता असून विशेषतः आरोग्य किंवा प्रवासावर खर्च होऊ शकतात. बचतीकडे लक्ष द्या. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य काळ असून कर्ज देणे टाळा. आर्थिक नियोजन नीट लिहून ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना रक्ताभिसरण, पाय व झोपेची समस्या ह्या आठवड्यात जाणवू शकते. पुरेसे पाणी प्या. योग, प्राणायाम आणि हलका व्यायाम करा. मानसिक ताण कमी करण्यासाठी शांत संगीत व ध्यान ह्याचा उपयुक्त वापर करा. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व समुद्री हिरवा. शुभवार आहे मंगळवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 18 व 20 फेब्रुवारी. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हरभरा डाळ, केळी ह्यासारख्या पिवळ्या वस्तू यथाशक्ती दान करा. एखाद्या शिक्षक किंवा गुरूंना आदराने नमस्कार करा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवा. हा उपाय तुमच्या जीवनामध्ये ज्ञान, आर्थिक स्थिरता आणि मानसिक शांतता वाढवेल. मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य नियोजन केल्यास हा आठवडा तुमच्यासाठी आध्यात्मिक व आर्थिक दोन्ही पातळीवर प्रगतीचा ठरणार आहे. संयम आणि श्रद्धा हेच तुमची खरी शक्ती आहे, तेव्हा त्याकडे विशेष लक्ष द्या.